काय माहित बाई शांते, दोघीच्या दोघी जणी माय कमला न काजल माय परिवाराच्या मागं कळून लागले ना काय लागलं काही समजायलाच नाही येत. माय पोरालने सोडलं, सुनीलने सोडलं, मा पोरीलने सोडलं, मलने सोडून राहिल्या. आम्ही का त्याचे काय गाठोडे खाल्ले माय ना काय केलं, काय बुरं केलं त्याचं, मग आम्हाला काही समजायलाच नाही येत. माय जाऊ दे ना माय काकी, असं किती काही पाप लावलं तर पाप लागत नसते. तू टेन्शन नको घेत जाऊ माय. टेन्शन घेतल्यानं नाही काय त्या माइंड म्हणजे त्यातल्या त्यात घुमत राहते, दिमाग त्यातल्या त्यात घुमत राहते. तू टेन्शन नको घेत जाऊ. कोणी पाप लावल्यानं आपण पापीला बनत नाही, उलट तो पापाचा भागीदार बनते. म्हणून नाही काय तू जास्त लोळ नको घेत जाऊ, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. नाही बापा शांती, मी टेन्शन नाही घेतो. पण नापुरीले हाळे चेडे लावते ना माय, कईच्या कई पाटलाच्या पोरासोबत चालू आहे, याच्यासोबत चालू आहे, त्याच्यासोबत चालू आहे. काही बोलन तर ऐकून घेन का माय शांती. आणि माय ऐकून काही राहणं होत नाही. बाप जन्मी आपण भांडण नाही केलं, कोणाला पाप नाही लावलं, आणि कोणी जर आपल्याला लावलं आपल्या ऐकून काही ऐक नाही होत. माय सासूस तर मला बोले नाही व माय, माय सासून मला बोलायला तर हो माय लेखाल लेख्या कहून मागं लागल्या ना काय तर बापा काही समजायलाच नाहीत. माय मला पागलासारख्या नुसतं भांडतच राहते बापा. हो बापा शांते, मी काय म्हणतो पाय ना माय, अजून एखादा पोरग एखादा होका गिका पाय ना, अजून पोराचा आला असेल तर लवकर पोरगी दाखवून देऊ. आणि पोरीचं लवकर उरकवून टाकू. हे असे हाडीचेळे लावणारे लोक आहे ना जमान्यात, हाडीचेळे लोक लावणारे जमान्यात. हाडीचेळे लावणारे लोक जमान्यात लय आहे काकू. पण हाडीचेळे लावल्यानं आणि काही करण तर नशिबाच्या वर्त काही होऊ शकत नाही माणसाचं. म्हणून कावळ्याच्या सरपानं गाय मरत नसते, मी तुला सांगून राहिली. आता किती काही त्या पोरीले पाप लावण, द्वेष लावण, काही अश्लील बोरण, तिच्याबद्दलचं लोकांना सांगन तर कोणाच्या म्हणण्यानं, कोणाच्या केल्यानं, कोणाच्या ऐकल्यानं कोणाचं बुरं होत नसते. जो म्हणते जो करते त्याचं बुरं होतच असते. ह्या आजची भाकर ह्याच आवडते, आणि त्याला कधी ना कधी हे पाप कर्म फेडाच लागन. फेडा लागन हो बापा शांती, खरंच फेडा लागन ना. फेडन नाही तर काय माय, काही नसून जर पाप लागन तर फेडाच लागन पाप. पण शांती, मला एक गोष्ट लय खटकते बाई. ते सारायले सशी कोण सांगते का पाटलाच्या पोरासोबत बा इथं चालू आहे म्हणून. पाटलाच्या पोरासोबत पोरीचं काही हाय का व? नाही मा सुनीलही सांगितलं, पोरालाही सांगितलं. पोराला नाही माहित म्हणा, पोराला माहित असेल त्यांना आतंक मचवला असता. पण गावात ते अशी पेरून राहिली. पण काहून अशी 17 जणांना सांगत असेल, काही पाहिलं असेल का होती ना, तवाच म्हणून राहिली का नाही ती. कोणत्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतं माय, किती लबाड आहे ते. आता तुला विश्वासच आहे तसंच वाटन, तुला आम्हाला तसंच वाटे. पण त्या व मलेच तर करणार, मी करणार ती आहे काय, मलेच करणार ती म्हणते. सांग मग काय विचार करशील तू. त्याला बाळ पोट्टे आहे व त्या त्याला काही समजाल नाही, त्याला काही अक्कल नाही. त्याला संसार नावाची चीज नाही समजत, नवरा नावाची चीज नाही समजत, आपली फॅमिली नाही समजत, काही नाही समजत, देवधर्म नाही समजत. अशा लोकांना काय समजणार आहे का हो हे गवंडी लोक सारे. पण पाटलींच्या इथं काय तरी भांडण चालू होतं म्हणते. तिथचं भांडण झालं, तिथून भांडण माझ्या घरापर्यंत आलं. म्हणून तर मला डाऊट झाला व माय. म्हणून नाही काय मला काही कुठं कुठं बिचारे माईच्या पोट्टीची सुधी नाही वाटत. माईची पोट्टी त्याच्याच सोबत राहाय का नाही ते, तर म्हणून तिचेही काही गुणधर्म साजरे नाही वाटत कोणते कोणते मला. म्हणून मला विचारायचं जरासा. हो काय पाटलींच्या इथून मग त्या इथे याचं कारण काय आहे बा. तेच तर त्या काजल कमला तिथं होत्या म्हणते, पाटलीन बी तिच्या पोरासोबत भांडून राहिली होती. ह्या दोघी मनमनात सबरे म्हणते का हा बिघडला तर कलावतीच्या यानं बिघडला. 1.5 लाख रुपये यानं कलावतीला दिले. महापोरीला कोणते 1.5 लाख रुपये दिले काय दिसते. महापोरी जवळ 1.5 लाखाचं काय आहे सांगा बरं. काय आहे महापोरी जवळ 1.5 लाखाचं. नाही महापोरीनं काय केलं त्याचा पैसा घेऊन, नाही काय केला. म्हणून बाई मला याला राग न गेलती, मी भांडाले. मला विचारून राहिला माय येईल कसं माई, ह्या काही कुठच्या कुठं कशा काय लावून राहिल्या, म्हणून मला विचारत पडली मी. तू जास्त टेन्शन घेऊ नको. आता लागला बाई चना, आपण चण्याची पार्टी करू, हुरडा पार्टी करू मस्त. हुरडा पार्टी झाली त्याच्यानंतर आपल्या पोलिसाची पोरं पाहू. कलावतीचं मस्त ह्या उन्हाळ्यात लग्न करू, ह्याच उन्हाळ्यात करू. योग चांगले आले ते ह्याच उन्हाळ्यात करून टाकू, काही विषय नाही त्याच्यात. आणि तिचं झालं का मी पोरीचा नंबर लावतो. माझी पोरगी शिकून नाही राहिली, ते अशीच गुणानं वाया होत चालली. म्हणून मला पोरीचं लग्न करायचं आहे, आणि मग नंतर पोळाचं करतो. हो हो शांती, मस्त धूमधडाक्यात मस्त मजा करून लग्न करू तिचं. रिसेप्शन गिसेप्शन ठेवलं पाहिजे समोरच्या वाल्याचे ना. होते व काकी सर्वच होते, फक्त धीर ठेव बापा, सगळं काही व्यवस्थित होते बापा. आता बाई भेव फक्त एवढंच आहे का कुठून माझ्या पोराला माहित नाही झालं पाहिजे का असं ना असं आहे म्हणून. असे लोक म्हणून राहिले म्हणून माझ्या पोराला का माहित पडलं तर माझ्या पोरालाच वाटते खरं बाई. आणि माझ्या पोराला खरं वाटलं का माझ्या पोरग जाते मग बाई तिच्या जवळ सोबत भांडाले. बहिणीसोबतच भांडते, बहिणीचीच वरात काढतो. अंदर जाऊन नाही पाहत गोष्ट खरी आहे का खोटी आहे, तर तिथंच आपल्या भिंचायला लागते. म्हणून बाई मला जरासं भेवाय लागते. तू का नाही भिवू नको बरं. तू चांगली त्या पोराला दाबत जाय, कायच्यात काहीच नाही म्हणा. आणि जर समजा असं नाही तर प्रेम आंधळं नसते किंवा मग प्रेम करणं गलत नसते, पण समोरच्या माणसानं ते स्वीकारलंय पाहिजे. आणि म्हणजे देव करून नसो, पण असलं जरी तरी आपल्याला सांभाळून घ्या लागन, समजून घ्या लागन. ते प्रेम होय, आंधळं राहते ते, त्यात माय नाही दिसत, बाप नाही दिसत. पोरगी हातात नाही लागन आणि ते पोट्ट तिच्या मायच्या हातात नाही लागन. तेच जर प्रेम खरं असन तर. पण म्हणजे एक गोष्ट सांगून राहिली मी, प्रेमाची गोष्ट. मग तसं तर नसायलाच पाहिजे. जाऊ दे, सोडते तसं काही हायच नाही तर आपण काय गोष्टी करा. जाऊ दे, चल बाई लय वखत झाला, घर गिरे झाडतो मी आता. माई कोमलने केलेच म्हणा काम, मी दिवे लावतो. जाऊ दे जाऊ दे काकी, जाय घरी आराम कर, मस्त टेन्शन नको घेऊ.
आणि त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. याच्या बाद मध्ये भांडायला आला का सीधा पोलीस रिपोर्ट देऊन द्यायचा, त्याला जेलात टाकून द्यायचं, बस विषय संपला. हो काकी बरोबर आहे शांताबाईचं. चल बापा बाई, तू मस्त गोष्टी ऐकून राहिली हो बापा. आ गोष्टी ऐकायला तर चल बापा, काम झाले असन सर्वेस मा बहिणी केले असन. हो आई सगळंच झालं. तुमच्या गोष्टी बिचारा ऐकण्यालायकीचीच राहते म्हणून ऐकून राहिली होती. जाऊ दे, तू लक्ष नको देऊ, चल. काही आहू नको करू. मी पळत आली म्हणून तू माझ्या मग पळत आली असती. तू मारल्या गेली असती, चांगली पिटल्या गेली असती. तू चांगली पिटल्या गेली असती माय, चांगली पिटल्या गेली असती तू. माय माय जबडे एवढे दुखून राहिले, एवढे जबडे दुखून राहिलं. तिने माझ्या तोंडावर लाट ठेवली होती माय. शी किती घाण, तिच्या पायाचा इतका घाण वास येतो त्याला, काय सांगू तुला. तू हे सोडून दे. तुला वास आला माझ्या तोंडावर, पायाने भरलेला गाड्याचा पाय तेवढा होता. एवढी चांगली म्हणजे कोमल कोमल स्किन अवन नालीतल्या किड्यात बदलवून टाकली. शी बाई किती घाण वाटत आहे मला. माझे डोळे बघ किती भरले बाई ग. किती जोर आहे की त्यांच्यात मटन मच्छी खाते की काय, मला काही समजायलाच नाही येत बाई. किती जोर आहे दोघी बाई ननद भावजायांमध्ये, आणि किती एकता आहे. एकता आपण पण दोघी, त्या पण दोघी. आपल्या दोघीला त्यांनी जास्त मारलं, आपण त्यांना कमी मारलं ग बाई. लाभ 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 लाभ. देवाचे खूप चांगले कर्म झाले, देवाचे खूप चांगला आशीर्वाद झाला की आपण वाचलो, नाहीतर आपण स्वर्गवासी झालो असतो. आई सोडून दे म्हणजे माझं जबड म्हणा. हे कोण झालं हे कोण झालं माझं जबड माय का व. त्या बिचारे पोलीस वालेले गिलीस वालेले तर फोन नाही करत, ते सोडून दे. डबल मग ते शांताबाई गिंताबाईला आणून आपल्याला मारण तर नाही व माय. आपण दोघीच जणी आहे ना माय. असं काही नाही झालं पाहिजे माय. काज अमाय मला भ्यावं लागून राहिलं बापा. चल आपण कोणत्या कोपच्यात जाऊन लपून जाऊ बाबा. कोपच्यात जाऊन लपून राहू. काही सांगता येते का माय. एवढी पलटण आणि आपल्याला मारायला भिडली तर दिल्ली आपल्याला चटके तर काय करू बाबा आपण. विचार कर, आपण कोमलच्या तोंडात कशी कोळसे टाकले होते गरम गरम आगीचे माय. आपल्या तोंडात टाकले तर माय. चल आपण लपू बाई. कुठं कुठे लपताव पाय बाई. लवकर जागा पाय. माय कोण धावून निघून राहिलं, पहिलं निघून राहिलं, चाललं निघून राहिलं. एवढं एवढं पिटलं माय. माय हात पाय लचकून गेले पुरे. ठमक ठमक चालताय नाही आता. लंगडं चालायला लागलं. अपंग झाली व माय, मी अपंग झाली. माझ्या घरी काम करायला बाया पाहिजे व माय आता. मारलं मला बाई ग. का व आपण एवढ्या वेळेस सांगतो बिचारे त्याले. पाटलाच्या पोरासोबत कलावतीचं चालू आहे म्हणून ऐकतच नाही बिचारे आपलं. ऐकायला तर बाबा त्याचं खरं खरं चालू आहे ना. माहित आहे ना आपल्याला पाटलाच्या पोराचं कलावतीचं चालू आहे म्हणून. 1.5 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन दिला. आपण एवढं सर्व सांगितलं, यायला विश्वास कोण नाही बसतो आपल्यावर माय. त्याने एकदा आपलं ऐकून घ्या. सर्वेले विश्वास बस. शांताबाईले गिंताबाईले काय ह्या खरं बोलत होत्या. पाटलीन बाईले वाटण काय ह्या खरं बोलत होत्या. त्याले बिचारे एवढ्या पागल चोऱ्या आहे त्या बिचारे विश्वासच नाही ठेवत. काय करतो माय. ऐकत नाही तर आता सांग काय करतो का व. माझ्याजवळ पैसे नाही आहे बाबा. लचके फसके पडले पुरे. हळद नाही आहे घरी लावाले, बाम नाही आहे घरी लावाले. कसं करतो बाबा मग आता. दवाखान्यात जावाले पैसे नाही आहे, कुठे टाका मारत माय. आता तरी उलीच कस मोडलो डबल यंदा आपल्याला पुरे जीवाने मारून टाकन काय व. मला मरायचं नाही आहे बाबा. माझी अर्धी जेवणी गेली, पुरी जेवणी जायचे अजून नाही बाई. मला जगायचं आहे, मला मरायचं नाही आहे. मरणाचं दाराचं मला भ्यावं लागते. मी मरत गिरत नाही बाबा. अमाई नाही व बाबा. अमाई कोणचीच इच्छा पूर्ण नाही झाली अजून. मी कायाची पांढरी नाही झाली अजून. काही नाही काही नाही. मरणार आहे का बाबा. नाही बाई काहीतरी करायला लागन माय. काय करतो बाबा. अमाय आपण शिकलो तर आहे व. फार्म गिर्म निघाले असेल तर भरणं चालू करतो काय व. लागली तर लागली एखादी नोकरी मस्त. एवढं तर शिकलोय आपण. पाय ना एखादी भरती निघाली असेल तर पाय ना एखादी भरती मारू ना माय. काय करतोय राब राब कष्ट करून लोकांचं सतालाश करून आपण किती दिवस पैसा कमवू. घेव माय. आता तेच राहिलं होतं काय आता. नाही आता तेच राहिलं होतं काय. अव माय लोक बिचारे असे आहे बिचारे. फुकट मध्ये पैसे नाही देत. असे काम केल्याशिवाय पैसे नाही देत बिचारे. मला काम करणं मोठं जीवार येते माय. माय माहिती वावर आहे बाई. लागून लावले ते लागुनीचे पैसे. एवढे लागुनीचे पैसे मी खाऊन टाकले बिचारे. काहीच पैसा नाही राहिला. माहिती बेवढा कमावते त्याच्या पुरतं. त्याची दारूले चालली जाते. माया बुडीचा पगार येते. बुडीले मागाव कडे. बुडीले हाडे चिडे लावाव आता. थेट गेले. बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू. जी करता है ये मेरा मैं जाके मेरे पति को जेल से छुड़ा कर लाऊं. दोस्ती जीता है बाकी सब हार है. दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है. वो दर्द
दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है, दुश्मन न करे कलावती ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, फिर उम्र भर का गम हमें इनाम दिया है. चल बाई लपून जाऊ आपण लवकर. चल बरं लवकर कुठेतरी लपून जाऊ आपण. हो चल कोपच्या कापच्यात. सांग सांग मग तू 1.5 लाख रुपयाचं काय केलं? लवकर सांग मला. एवढ्या दिवसापासूनचा झुलून राहिला. काल म्हणे उद्या सांगतो, आज म्हणतो उद्या सांगतो. सांग लवकर कुठे गेले 1.5 लाख रुपये? लवकर सांग. 1.5 लाख रुपयाचं खंडन कसं काय पडलं? एवढे मोठे झाले का लगे तुम्ही? माय बापाला विचारणं भुलले? लायनाचं मोठं असंच केलं काय? असंच करायला एवढाला पैशाचा सत्यानाश करता? माय बापाला एक शब्द विचारत नाही? शोभते का तुम्हाला याचं? अरे बा आई, तू समजूनच नाही घेत. आता कामशीरच लागले. वावराचं पिकाचं जरासं नुकसान झालं होतं तर त्याच्यासाठी मी 50,000ची औषध घेतली. 50,000 रुपये आपले डॉक्युमेंट बनवायला लागले वावराचे. वावर नावावर केलं तर आणि 50,000 रुपये आता खर्च लागला. आता इकडे तिकडे गेले असं कुठंतरी. 50,000चा आई मी तुझ्यासाठी अंगठी बनवली. ती अंगठी येणार आहे, देतो मी तुले. हो लागे ना, कोणत्याही कामशीर लागे. पण एवढा मोठा झाला का तुला घे का माय बापाला विचारणं भुलला? बायको आली म्हणजे कितीक नाही विचारशील रे? नाही बायको आली म्हणजे कितीक नाही विचारशील म्हटलं. आताच वाऱ्यावर गेल्यासारखं करतो तू. बायको आल्यावर तर मग बायकोला सांगत जाशील नुसतं माय बापाला का विसरूनच जाशील का रे? उलीच्या गोष्टी ठीक आहे. एकदम 10-15 हजाराची गोष्ट असते, जाऊ दे बाई. गेलं असं पोरग वयाचं आलं, मोठं झालं पोरग, असा विचार केला असता. काय राजा 1.5 लाख रुपये वय ना बापाने सांगितलं ना मला सांगितलं राजा बोमलाल लावून राहिला. कुठं गेले ना काय गेले काही समजायला नाही येत. अरे बाई लागले आता. दिन ना मी तुले 1.5 लाख रुपये पिकाचे वेगळे आणि तुझे 1.5 लाख रुपये मी वेगळे माझ्या नोकरीतून दिन. झालं माझ्या आजच्या कमाईनं 1.5 लाख ते वाले. तू टेन्शन नको घेऊ. मग गेले कुठं? आणि तू मला एक गोष्ट सांग तू मला. तू त्या पोट्टीला घेऊन गाडीवर काऊन बसवतो आणि काऊन त्या पोट्टीला या झाला मारायला लावतो? काऊन त्या पोट्टीले इथं नेऊन देऊ दे, तिथं नेऊन देऊ दे? माहित आहे ना ते एका लेकराची माय होणार होती पण नाही झाली. म्हणजे ते लग्न झालं तुला माहित आहे ना, एका लग्नाची बाई आहे म्हणून. ते काऊन तू तिच्या मागं लागला? काऊन ती त्या मागं लागली? वांड आहे. अरे बाई सर्वच माहित आहे मले. तू लोकांच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवत जाऊ. काय होते, कोणी आपल्याला जर म्हटलं बा आज मी आहे, आज ते आहे, उद्या तिच्या जागी जर आपली बहीण असती ना, आपल्या घरी गाडी नसती, आपल्या बहिणीने जर तिच्या भावानं सोडून दिलं असतं, आपण असे हाडीचेळे लावले असते काय? आपण असंच म्हटलं असतं काय? आई असं नसते. स्वतःची नजर चांगली ठेवाव, विचार चांगले ठेवाव, सगळं काही व्यवस्थित असते. लोकांच्या सांगितल्यानं असं स्वतःचा सत्यानाश नसते करून घेता येईल. काही पण तू त्या दोघीच्या मतानं ऐकून राहिली आणि त्या दोघी कुठच्या कोण त्याने सांगितलं तू ऐकून राहिली. तसं नसते पोरा, तसं नसते. एक खेपचं नजरीत नाही येत, 10 खेपचं नजरीत येत असते. असं कसं? अशी कशी लोक हाडे लावते? त्यास म्हणते काय? आता पोट्टे वाटते म्हणत असं तू सांगतो मला. आता बाया वय म्हणून आल्या माझ्याजवळ सांगत. पोट्टे बाट्टे येते का सांगत? काहीतरी सांगणं वय तू येवाल तर. आता उद्या त्या बाप विचारन मला. एखाद्याने त्या बापाला सांगितलं, एखाद्या माणसाच्या कानावर गोष्ट आली, त्या बाप विचारलं, त्या बापाला काय सांगू? आणि त्या बापाने जर विचारलं बँकेत किती पैसा आहे, 1.5 लाख रुपयाचं काय केलं पुरानं विचारलं तर काय सांगन मी? तू तरी काय सांगशील? तू मलाच नाही सांगून राहिला तर बापाला काय सांगशील? नाही. अरे बाई कामीच लागले ना त्या माय बीन. एक काम करतो मी, घरचा पुरा व्यवहार तू घेऊन घे. मी कोणतंच काम नाही करत जाईन. मस्त राज्याने खात जाईन. हो झाला काय मोठा आता? विसरलं काय माय बापाचे केलेले उपकार? 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून जगवलं, मग लायनाचं मोठं केलं, भुलला काय? असंच केलं काय? आणि माय बापाने 2-4 शब्द बोलले तर एवढे रुतून राहिले तुला लगे? उलटा बोलून राहिला. अरे बाई समजून घे ना बा, समजून घे ना. नाही समजून घे बरं. तू काहीच्या काही नको लावत. नाही त्या पोट्टीला जाऊन तर मी म्हणतोस का महापोराच्या गाडीवर बसायचं नाही तुला बाई. तुला पैदल जायचं असेल तर पैदल जात जाय तू. पण महापोराला म्हणायचं नाही मला बसू दे. महापोराला काय म्हटलं तुला बस, तरी बी महापोराच्या गाडीवर बसायचं नाही. अशी तिला ठळक बातमी सांगायला जा तुम्ही. फालतूची कामं करू नका आई. काही कोणाला म्हणायला नाही जायला लागत, काही कोणाला बोलायला नाही जायला लागत. सांगून राहिलो मी. फालतूची कामं कमी करत जाय तू. कमी कराले लोकांच्या सांगण्याहून त्याला नाही झापलं तुला जरासं. माझ्या पोरावर तुम्ही एवढं लक्ष काऊन ठेवता बा एवढं लक्ष माझ्या घरावर? असं ते दोघी बायलेले म्हटलं तुला, त्याने सांगितलं चालली त्याच्या घरी भांडाले. अशीच आपल्या परिवाराची रीत आहे काय? पाय रे भाऊ, मला जे पटन ते करन मी. तू काही होणार नाही. तू माझ्या बाप नाही मला दाबून राहिला. सांगून राहिली मी. जास्त फळफळ करायचं नाही. एक कानाखाली दिन नाही तर फळफळ केलं जास्त. अरे बा आई काय यार, तू चुकलं. माझ्याजवळ चुकीले माफी नाही रे बा. सांगून राहिली बाबू. याच्या बाद मध्ये बँकेचा कोणताही व्यवहार असो, तुने 1-1 रुपया कोणी खर्च केला असो, माझ्याजवळ सुद्धा हिशोबानाचा. सांगून राहिली मी. लय झालं. पैसा कुठं केला खर्च, काय केला खर्च, कोणाला दिले काय दिले, बिलकुल सांगून नाही राहिला तू. सांगितलं तर वय बा लागले असं दिले असं कोणाले. तू तर काही सांगूनच नाही राहिला. खेळला का जुआ मुआ? इथं मी स्वप्न नाही खात, सुपारी नाही खात. म्हणजे साधा
खऱ्याच शौक नाही. तुम्हाला जुव्या सांगून राहिली, जुव्यातला मला ज नाही समजत ना. काय आई हो तू बापा. काही नाही, इथं निर्व्यसनी बनता आणि बाहेर जाऊन व्यसनी होता. हो, माहित नाही काय. चला मग बोट्टे हो, कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा. आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढल्या भागामध्ये. नमस्कार. आणि उद्याचा भाग बघूया आपण. काय होते काय नाही तर बघू मग उद्याचा. आजचा तर बघून घ्या.